नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, खूप दिवसातून आपला व्हिडिओ येत आहे. तर आजपासून आपले व्हिडिओ कंटिन्यूच येणार आहेत. तर मध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगितलेलं होतं की सध्या आपले उन्हाळी कामं चालू आहेत, जसे पापड वगैरे बनवायचे आणि आमच्या खानदेशात बिबडे वगैरे बनवायचं चालू असतं. तर तेच काम चालू होतं, ते आता सध्या संपलेलं आहे. तर आजपासून आपले कंटिन्यू व्हिडिओज येणार आहे. तर स्टिचिंगचं कामसुद्धा चालूच होतं, पण त्याचे व्हिडिओ बनवायला जमत नव्हतं. त्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शिलाईच्या जे बॅग स्टिचिंग करतात त्यांच्यासाठी एकदम खास अशा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमची ही मैत्रीण, तुमची ही बहीण तुमच्यासाठी अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन येणार आहे शिलाईविषयी. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत जे शिलाई काम करतात, पण ज्या शिलाई कामामध्ये नवीन असतात त्यांना काही टिप्स असतात, काही ट्रिक्स असतात आपल्या शिलाईच्या, त्या माहिती नसतात. त्याच्यामुळे त्यांचं शिलाईचं काम जे असतं ते एकदम असं जे फिनिशिंगने आपण स्टिचिंग करतो तसं येत नाही. तर ते फिनिशिंग येण्यासाठी, आपल्या बॅगेला मजबूती येण्यासाठी आपल्याला कुठलं कापड निवडायचं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यासोबत अनेक टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, आपली पहिली टिप जी आहे ती आपल्या बॅगसाठी लागणारा कापड. तर ही बॅग जी दिसते तुम्हाला, ती मी घरच्याच जी आपली पैठणी असते त्याच्या कापडापासून रेडी केलेली आहे. तर याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिजिट करून बघू शकता. तर कापडाची निवड करताना तुम्हाला जर बॅग स्टिचिंग करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे जाड कापड. जाड कापड का घ्यायचं असतं? तर जाड कापड यासाठी घ्यायचं असतं कारण पातळ कापड जास्त दिवस टिकत नाही आणि टिकलं तरी त्याला आकार येत नाही. जर पातळ कापड असेल ना तर त्याचा बेस व्यवस्थित बनत नाही, त्याला आकार व्यवस्थित दिसत नाही. तर त्यासाठी तुम्हाला कोणतं कापड यूज करायचं आहे? तर त्यासाठी तुम्हाला कॅनव्हास त्याच्यामध्ये यूज करायचा आहे जर पातळ कापड असेल तर, आणि डेनिम किंवा ज्यूटचं कापड तुम्हाला त्या यूज करायचं आहे. कॅनव्हास, डेनिम आणि ज्यूट यापैकी तुम्ही कापड चूज करू शकता आणि त्याचे बॅग स्टिचिंग करू शकता. तर बॅगेला मजबूती असणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुमच्या बॅगेला मजबूती असेल आणि फिनिशिंग छान असेल तर तुम्हाला तुमचे जे कस्टमर आहेत ते रिपीट तुमच्याकडे नक्की येणार आहे. त्यानंतर आपली दुसरी टिप जी आहे ती आहे हँडल्सबद्दल. हे हँडल्स जे तुम्हाला दिसत आहेत हे मी डायरेक्ट ही चेन जेव्हा ती स्टिचिंग केलेली, ते चैनीच्या आतमध्येच मी ते हँडल स्टिच केलेले आहेत. त्याच्याने काय झालं, ते हँडलमध्ये लॉक झाले आणि ते तुटण्याची भीती गेली. तर ते हँडल तुटणार नाहीत. आणि जर तुम्ही बाहेरून हँडल लावणार असाल, म्हणजे इथून जर हँडल लावणार असाल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सरळ टीप न मारता हे बघा, आपण हँडल बॅगेला असे सरळ 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 टीप मारून स्टिच करत असतो. तुम्हाला दिसतंय का? सरळ टीप मारतो. तर ही सरळ टीप मारल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे वरती आपण चैन अटॅच केली, इथे चैन अटॅच केल्यानंतर हा जो भाग आहे वरचा, तिथे एक्स एक्स करून आपल्याला इथे शिलाई लावायची आहे. हे बघा, अशी एक्सच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शिलाई लावायची आहे. तुम्ही आधी जो आपला मार्किंग करण्याचा खडू असतो त्याच्याने मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला अशी एक्समध्ये शिलाई लावायची आहे. याच्याने काय होईल, आपले हँडल्सची शिलाई उसवण्याची भीती असते ती कायमची जाते आणि एक्समध्ये शिलाई मारल्यानंतर ते हँडल तुटत नाही किंवा तिथून शिलाईसुद्धा निघत नाही. तर ही झाली आपली दुसरी. त्यानंतर आपली तिसरी टिप जी आहे ती आहे चैनबद्दल, रनरबद्दल. तर तुम्ही ही बघू शकता, इथे ही चैन मी इथे लावलेली आहे या बॅगेला. तर तुम्हाला कुठूनही अशी जास्त स्टिचिंग केलेलं किंवा त्यामध्ये जास्त कापड आलेलं दिसणार नाही. एकदम फिनिशिंगने ही चैन लागलेली आहे. तर अशी चैन लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला चैन लावताना जे आपलं चैन लावण्याचं झिप फूट असतं, हे बघा, तुम्ही प्रत्येक मशीनचं ऑनलाईन चेक करू शकता, झिपर फूट येतं. ते झिप फूट तुम्हाला यूज करायचं आहे तुमची चैन लावण्यासाठी. ते काय यूज करायचं, तर चैनीच्या एकदम जवळून शिलाई येते आणि ती फिनिशिंगने सुद्धा दिसतं. त्यामध्ये एक्स्ट्राचं कापड आपलं जात नाही आणि ते चैनीमध्ये आपल्या अडकत नाही. तर त्यामुळे झिपर फूटचा यूज करायचा आहे जर तुम्हाला चैन लावायची असेल तर. आणि जेव्हा कधी तुम्ही झिपर फूटचा यूज कराल तेव्हा कापड मागे सारून त्याला दाब स्टिचसुद्धा देऊन घ्यायची आहे. म्हणजे जे आतमधले धागे वगैरे असतात ते आपल्या चैनीमध्ये अडकत नाही आणि आपली चैन जी आहे ती एकदम फिनिशिंगने लागते. त्यामुळे काय होतं, आपल्या कस्टमरनाच खूप आवडते आपली बॅग शिवलेली, कारण त्याला फिनिशिंग छान असते. त्याच्यानंतर आपली तिसरी टिप जी आहे ती आहे, जे आपण इथे चैन अटॅच केली, समजा चैन अटॅच केली, चैन अटॅच केल्यानंतर त्याच्या आत उघडल्यावर आतमध्ये जे असतात ना ते धागे दोरे निघतात. तर ते धागे दोरे निघू नये किंवा त्याला एकदम छान प्रोफेशनल लुक यावं, जर तुम्ही फक्त चैन अटॅच केली, दाब स्टिच केली, तर ती पर्स म्हणजे हातात घेतल्यावर असं वाटतं स्वस्त ही.
तर ती तशी दिसू नये, ती महाग दिसावी, तुम्हाला त्याचे चांगलं पैसे मिळावे, त्याच्यापासून तुम्हाला चांगलं इन्कम व्हावं, त्यासाठी तुम्हाला एकदम प्रोफेशनल पद्धतीने बॅग स्टिच करायची आहे, जेणेकरून कस्टमरला पण पैसे देताना मनात खंत वाटणार नाही की ही बॅग अशी शिवली आणि माझ्याकडून जास्त पैसे घेतले वगैरे असं वाटू नये. त्यासाठी आतमधून सुद्धा तिला चेन लावल्यावर ज्या कडा असतात त्याला पायपिंग करून घ्यायची आहे. कापडाची छोटी पट्टी कट करायची आणि आतमधून लावून द्यायची आहे. जर तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करत असाल तर तुम्ही त्याचं सुद्धा लावू शकता आतमध्ये पट्टी. एकदम व्यवस्थित दिसते आणि प्रोफेशनल दिसते आणि तुमची बॅगेला जास्त किंमत सुद्धा मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी बॅग स्टिचिंगमध्ये खूप महत्त्वाच्या असतात, त्या लक्षात ठेवायच्या असतात. आणि जर तुम्ही न्यू असाल तर ह्या गोष्टी आपल्या म्हणजे आपोआपच हातातून सुटून जातात, आपल्या लक्षात राहत नाही, कारण आपण त्यामध्ये न्यू असतो, आपल्याला कळत नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा आणि जर तुमची मैत्रीण स्टिच करत असेल बॅग वगैरे तर तिच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तिला सुद्धा काही प्रॉब्लेम आला तर ती या व्हिडिओ खाली कमेंट सुद्धा करू शकेल आणि काही प्रश्न असतील तिचे तर ते सुद्धा विचारू शकते आणि माझ्या चॅनल थ्रू त्यांना खूप काही शिकायला सुद्धा मिळेल बॅग स्टिचिंग विषयी. त्याच्यानंतर आपली 5वी टिप जी आहे ती आहे बॅगेचे कोपरे. तर हे बघा, हे जे बॅगेचे कोपरे असतात ना ते हे बघा, तुम्ही खालून बघू शकता किती व्यवस्थित याचा आकार आलेला आहे. तर हे जे बॅगेचे कोपरे असतात हे खालचे, ते व्यवस्थित येणं खूप महत्त्वाचं असतं. काही माझ्या मैत्रिणी काय करतात, बॅगेचे कोपरे काढण्यासाठी कैचीचा वापर करतात. तर कैचीचा वापर करायचा नाही. कैचीचा वापर जर तुम्ही केला कात्रीचा तर काय होतं, आपली कात्री धारदार असते तर ते धार आपल्या बॅगेमध्ये अटकून आपली बॅग फाटू शकते ती विकायच्या आधीच. तर तुमचं नुकसान होऊ नये त्यासाठी तुम्हाला एक स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा आहे किंवा असा पेन घ्यायचा, त्याच्याने सुद्धा तुम्ही त्याचे कोपरे काढू शकता व्यवस्थित आणि छान कोपरे सुद्धा निघतात, एकदम टोकदार निघतात. आणि कोपरे काढायच्या आधी जे कोपऱ्याचा आपण इथे हा आपण असा कोपरा कट केला तर हा इथला जो जास्तीचा भाग असतो ना तो कट करून घ्यायचा आहे शिलाई मारल्यानंतर. हे बघा, ही अशी तिरपी शिलाई मारल्यानंतर हा इकडचा जो जास्तीचा भाग असतो तो कट करून घ्यायचा असतो, म्हणजे आपले कोपरे जे आहेत ते व्यवस्थित टोकदार निघतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बॅग स्टिचिंग करताना, जेणेकरून तुमच्या बॅगेला सुद्धा जास्त प्राईस मिळेल आणि तुमचं काम सुद्धा प्रोफेशनल दिसेल आणि तुमचे कस्टमर जे आहेत ते रिपीट तुमच्याकडे नक्की येतील. आता आपली आहे शेवटची आणि मेन टिप्स, जे आपण बॅग स्टिचिंग केल्यानंतर करायची असते. तर आपण ज्या मैत्रिणी आहोत ते बॅग स्टिचिंग करतो, पण ती स्टिच केल्यानंतर ती तशीच आपल्या कस्टमरला देतो. तर आपण इकडे तिकडे ठेवतो तिला, तर त्याची जी फिनिशिंग असते ती व्यवस्थित दिसत नाही, त्याची फिनिशिंग बिघडून जाते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गरम इस्त्री आपली जी बॅग असते त्याच्या कडांवरून फिरवायची आहे. त्याच्या कडा म्हणजे कशा, तर हे साईडचा भाग, हा साईडचा भाग, हा वरचा चैनीचा भाग आणि हे जे कोपरे आहेत हे इथून आणि हा बेस, इथं तुम्हाला इस्त्रीचा वापर करून गरम इस्त्री फिरवायची आहे आणि मग तिची घडी घालायची आहे. एकदम व्यवस्थित आणि प्रोफेशनल तुमची बॅग दिसते. ती स्वस्त न दिसता ती ब्रँडेड दिसते. तर आपली बॅग जी आहे ती घरगुती न दिसता ब्रँडेड दिसावी आणि त्याचं जास्त इन्कम तुम्हाला व्हावं, हाच माझा पर्पस आहे तुमच्यासोबत ह्या टिप्स शेअर करण्याच्या. तर मैत्रिणींना तुमचे खूप सारे मेसेज येतात मला की ताई हे स्टिच करून दाखवा, ते स्टिच करून दाखवा. म्हणजे बऱ्याच ताईंची कमेंट होते की ताई स्कूल बॅग स्टिच करून दाखवा. नंतर एका दादांची कमेंट होती की ताई ग्रंथाचं कव्हर स्टिच करून दाखवा. तर मी सगळं तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे, पण थोडासा वेळ द्या मला, कारण माझी मुलंसुद्धा आता स्कूलमध्ये जायला लागलेले आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा मला स्कूल बॅग स्टिच करायची आहे. मी घरीच स्टिच करते, कारण मागच्या वर्षीसुद्धा मी माझ्या मुलीसाठी घरीच स्कूल बॅग स्टिच केलेली होती आणि ती आतापर्यंत टिकली, ती फाटली नाही. तर तशी स्कूल बॅग आपण घरच्या घरी कशी स्टिच करायची एकदम स्वस्तामध्ये, तर ते आपण शिकणारच आहोत. तर लवकरच तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण अशा नवनवीन गोष्टी आणि ज्या तुमच्या उपयोगी येतील अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर मशीनची सर्व्हिसिंग करायची असेल घरच्या घरी तर तो सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. नंतर जुन्या जीन्सपासून एकदम छान जी आपली ट्रॅव्हल बॅग असते ती कशी स्टिच करायची ते सुद्धा मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर जुन्या जीन्सपासून तुम्ही नक्की ट्रॅव्हल बॅग स्टिच करा. त्याच्यात भरपूर सामान तुमचा बसतो, त्याला तुम्हाला अस्तर लावायची गरज नाही, त्याला तुम्हाला काहीही वेगळं लावायची गरज नाही. फक्त जीन्सचा कापड तोच हवा आणि त्याच्यापासून एकदम 20 मिनिटामध्ये आपण ती ट्रॅव्हल बॅग स्टिच करू शकतो. तर तशीच ट्रॅव्हल बॅग तुम्ही सुद्धा स्टिच करू शकता. नंतर ब्लाऊज पीसपासून तुम्ही अशी बॅग स्टिच करू शकता. खूप छान दिसते, लग्न कार्यात जायला सुद्धा खूप छान दिसते. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. अशा बऱ्याच व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवरती ज्या तुम्हाला उपयोगी आहेत आणि त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे.
तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.